नमस्कार मित्रांनो, आम्ही आणि मी तुकार म्हणे. आम्ही निघालो असं तर नाही आता इकडनं लोणावळा एकविरा भाई ट्रिपल सीट एकविरा आई कॉलिंग सगळे सोडतात आता आम्हाला. आम्ही इकडे निघालो आता या टायमाला ब्रुनो पण सोबत आणि माझा मित्र आहे गुड्डी. भेटूया थोड्या वेळाने. आता जरा मित्रांनो आम्ही आता चाललो आहे लोणावळ्याला आणि एकविराला. ब्रुनो बघताय तुम्ही कसा बसलाय. आज फुल राईड ब्रुनो सोबत आहे आणि हा मयुरेश पण आहे माझ्यासोबत, म्हणजे उर्फ गुड्डू. मयुरेश किस्सा आहे, हा माझ्या लहानपणीचा मित्र आहे. खूप दिवसांनी भेटला मला. आमचा प्लॅन झाला की एकविराला जायचं करून. गावावरनं आला तो. राहुलला बोललो की चल जाऊया गुड्डीला घेऊन. बोललो एकविराला. मी ब्रुनो आणि गुड्डी आम्ही तिघं चाललो आहे आणि अजून दोघं जण गोविंद आणि राहुल हे दोघं जण अजून आहेत दुसऱ्या गाडीवरती. भेटूया थोड्या वेळाने पुढे. मित्रांनो आम्ही अशा तऱ्हेने आता पोहोचलो आहे ह्याच्याजवळ. हा बघा काहीतरी घाण खाते बघा. मांजर पाटे मार खायचा का रे तुला. हा वैतागला आहे पूर्ण तू. आता पोहोचलो आम्ही गगनगिरीजवळ. आता एक 5 मिनटे तर स्टॉप घेतला आहे. मित्रपरिवार सगळा थांबला आहे. स्टॉप घेतला एक छोटासा. आता ह्याच्या पुढे आमचा खंडाळा आपला हे घाट चालू होतो ना. खंडाळा घाट चालू होतो. भेटूया आता खंडाळा घाटावर. अरे हात खंडाळा घाट आहे. Turn left to stay on National Highway 48. बस आम्ही पोचलेलो आहे कारल्याला. होऊ शकतं श्री क्षेत्र एकविरा देवस्थान पोचले. आता तरी आता आम्ही जागा शोधतो स्पॉटला. टेंट वगैरे लावायचा आहे. सगळं झालेलं आहे प्रॉपर. लवकर पोचलो आम्ही आणि झोकायला आहेत. त्यात बॅटरी लो लागली नेहमीप्रमाणे. धक्का मारत गाडी आणावी लागली. मग थोडी खाली उतरवलीला धक्का मारावं लागली. नंतर चालू झाली. आता भेटूया पुढे स्टॉपला. कुठे स्टॉप घेतो तिकडे. सगळ्यांनी आमचे टेंट लावायचं काम चाललं आहे. मयुरेश आणि गोविंद दोघांनी घेतलेला टेंट. आम्ही टेंट लावतोय. खालडो हा इकडची खोलची जागा आहे. ही खोलायची जागा आहे. हा बस कुठे खालडो हे गोविंद तिकडे गोविंद गोविंद हा हात टोके ना हाटो ह्या सारखो तो हां हरको उभी कर. मित्रांनो एक साईड बांधून झालेली आमची. दुसऱ्या जागेचं काम चालू आहे. पकड बघतो वरती लाचा बांधा वरचा तिथे पकड बघतो. इथे वरती घे. थांब कुठे खाली अडकवला पहिले. हे ना हे कुठे अडको खाली. गुड्या पहिले खाली अडकव. अरे गुड्या पहिले इथे अडकव खाली. ह्याचा अडकव खाली. आम्ही असं तरी आता टेंट लावून झाले प्रॉपर एकदम. थोडंसं काम बाकी आहे. वर करतायत ते बघताय. थोडा ब्रुनो आपला इकडे ब्रुनो दिसला. भूक लागली हो. जेवायचं मित्रांनो. अशा तऱ्हेने आमचा टेंट वगैरे लावून झालेला आहे. आता झोपायची तयारी. थोडा वेळ आराम करणार म्हणून थोडं ऊन डोक्यावर पडलं वरती. पडलं नाही. 6 वाजता दर्शनाला जाणार. काय बोलतो. 6 वाजता दर्शनाला जाणार. 6 वाजता दर्शनाला पोरांचा प्लॅन ठरलेला आहे. आता बघू 6 ते 7 वाजता का 8 वाजता. तुम्हाला 5:30 ला पण नेऊ शकतो मी. थोडा माझ्यात दम. तुम्हाला बघायचं बघा. ऐकलं का. जिद्द उतला पोरांनी जागा शोधली. पटपट टेंट लावायला. बघता तुम्ही आतमध्ये टेंट वगैरे लावून फुल प्रॉपर तयारी दे. आम्ही आता टेंट वगैरे लावून झाला. आता ब्रुनोचं दही भाताचं काम चालू आहे. पुणे आगर चल. होय आगर चल.
असं आम्हाला रोज खायला घालावं लागतं असं. नाही अरे भगवान तुम्हाला भगवान हे घ्या कसं गाईच बघता तुम्ही, असं रोज आम्हाला खायला घालावं लागतं, असं रोज खायला घालावं लागतं रोज. हे बघा बघता बुनो दिसला का मित्रांनो, आमचं झालं जेवणाचा टाईम. आता भुर्जी वगैरे मागवली बाहेरून, मी चपाती आणली होती घरनं, मस्त ही भुर्जी चपाती भाई पोट भरून होतं ना बरं. खूप भारी एन्जॉय झाला. ब्रुनो बघताय, ब्रुनो फुल घाल लेट लांब झाला ब्रुनो. पहिले ब्रुनोचा फोटो झाला, नंतर आत्ता आमचा फोटो चालू. जेवूया नंतर भेटूया. थोडं रेस्ट टाईम आमचा. राहुल थोडा झोपलाय. गुड्डे खूप मजा आली, टेंट पण मस्त जागेवर लागलाय. ब्रुनो बघताय, गुन्या ते बघ माझा गुन्या माझा झोपलाय माझ्या. आता भेटूया काय करतोय काय नाही दाखवलंच मला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. झोप झाली मस्तपैकी. तुम्ही बघताय का ह्याच्यावरती जे आजचा पांढरा ह्याच्यावरती जे टाकायचं, थंडी नको वाजायला किंवा हवा नको आतमध्ये यायला, अक्षरशः ते ना रात्र डायरेक्ट ह्याच्यावर निघून अंगावर आले. गोविंद आणि गुड्डी फुल ढाडून झोपले. राहुल तर उठून बसला. राहुल्या कधी उठला? सकाळ झाली, चिकलो उठला 7 वाजता. राहुल उठून बसला. आता वाजले 8:30. मित्रांनो आता आपण इकडनं उठून, आता आम्ही तर उठलेलो आहे आणि वाजले 8:30. आता 9 9:30 वाजेपर्यंत फ्रेश वगैरे व्हायचं आणि मग आपला आईचं दर्शन करायचं. मग तिकडनं बघू आता पुढचा पट्टा आणि पल्ला काय होतो तो भेटूया. हां डायरेक्ट पुढचा पट्टा तर बोलता डायरेक्ट ठाणे. बघूया आता काय प्लॅन ठरतोय काय नाही. भेटूया थोड्या वेळी. मित्रांनो गुन्हे दिसतो. गुन्हे इकडे बघ, हे गुन्हे इकडे बघ. हां इकडे बघ. ए हां बघितलं बघितलं आमचं काळं पिल्लू का. मित्रांनो सकाळ सकाळ उठून ना इथे जाऊन बसलाय गाडीजवळ. त्याला आतमध्ये व्हायला लागलं गरम. समोर तुम्हाला दिसत असेल की ऊन येते, समोरून ऊन येते. आता मी आत बसलो, हा जाऊन तिथे बसलाय गरम होते म्हणून. झोप वगैरे तर झालेली आहे. नमस्कार रामकृष्ण हरी. अशा तऱ्हेने आपण आईच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आता इकडनं वरती चढायला स्टार्ट करणार आहे. आलाय राहुल. आता भेटूया हळूहळू वरती चढतो तिथे. आणि ब्रुनोला पण घेऊन आलेलो सोबत. मित्रांनो आता आपण 2 मिनिटात आईच्या पायथ्याशी पोचणार आहे आणि मंदिराजवळ भेटूया तिकडे. होईल पूर्ण होईल. घ्या ताट वगैरे घ्या, हरबी काय घ्या, नवस पूर्ण होईल बघा. मित्रांनो गेले 1 ते 2 तास झाले मी त्यांची इथे वाट बघतो. गर्दी आज खूप आहे. एकविरेचं दर्शन ते लोक आतमध्ये करायला गेले. ब्रुनो आहे आपल्यामुळे, घोणे आपल्यामुळे, त्याच्यामुळे आपण गेलेलो नाही दर्शन करायला. तर आता हे लोक दर्शन करून येतील, मग फोटोशूट वगैरे होईल. आणि घोण्याला बघतायत खूप म्हणजे खूप वैतागला आहे. त्या तिथे 4-5 कुत्रे आहेत, त्यांनी अजून थोडं हैराण केलं होतं. काय एवढा विषय नाही. दर्शन वगैरे त्या लोकांनी झालं आहे. आता फोन केला होता मी त्या लोकांना, ते लोक बाहेर येतील, मग फोटोशूट वगैरे करू आम्ही लोक. मग भेटूया पुढे काय करायचं काय नाही करायचं तुम्हाला सांगतो. म्हणूया बघ जायचं कंटाळा आला. मित्रांनो आता फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता ह्यांचं दर्शन वगैरे. राहुल दर्शन केलं झालं तुमचं? फोटो तुझं दर्शन यांचं खूप छान झालेलं आहे. आणि मी आतमध्ये नाही आलो कारण कुत्रा होता म्हणून मी आतमध्ये नाही गेलो. आता आम्ही चाललो आहे खाली. आणि हे बघा हे समोरनं तुम्ही बघताय.
आता आम्ही खाली उतरतोय. गुन्हे बघता कसा बसलाय. आमचा टेन लावलेली जागा आता पोहोचलोय मी टेनला. जिकडे टेन लावला होता ना त्या जागेवर आता पोहोचलोय. मला दाखवतो आता. बघा इकडे टेन लावला होता समोर. इकडे ज्या समोर बस येत आहेत तुम्हाला दाखवतो काहीच दाखवतो. बघा समोर आपला टेंट दिसतोय का. गोविंद झोपलाय टेंट मध्ये. गोविंद नव्हता आल्यावरती. गोविंद थांबला होता. आता मी आणि गुन्ह्या आम्ही दोघं राहुल आणि हा येतोय मागून. आला दर्शन वगैरे मस्त आला. भेटूया थोड्या वेळाने.